शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहेत. सर, निकाल लागलेले आहेत, महापालिका निवडणुकीचे निकाल. ज्या पद्धतीने एकूण जे काही अंदाज वर्तवण्यात आले होते त्या पद्धतीचे निकाल लागताना दिसत नाहीयेत आणि तुमच्या राष्ट्रवादीला ज्या पद्धतीने यश मिळणं अपेक्षित होतं ते यश मिळालं नाहीये. यावर नेमकं काय तुमचं विश्लेषण असणार आहे? 2 दिवसापूर्वी महापालिकेच्या निवडणुकांचे निकाल लागले. जे निकाल लागलेले आहेत ते सर्वच पक्षांना अनपेक्षित असे निकाल आहेत. केवळ पक्षांनाच नाही तर माध्यमांना देखील अशा प्रकारचे निकाल लागतील असं वाटलं नव्हतं. पण शेवटी पुणेकरांनी मतदारांनी दिलेला कौल आहे तो आमच्या पक्षाने तो नम्रपणे स्वीकारलेला आहे. या निवडणुकीमध्ये आमच्या पक्षाला म्हणावं तसं यश संपादन झालं नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्याची अनेक कारणं आहेत, ती कारणं आम्ही शोधण्याचा प्रयत्न निश्चितच करणार आहोत. पण एकच झालं की सुरुवातीला महाविकास आघाडी म्हणून लढावं अशा प्रकारचा प्रयत्न झाला, परंतु त्यामध्ये मग मनसे आणि काँग्रेस या दोघांमध्ये देखील या आघाडीत घ्यायचं न घ्यायचं अशी चर्चा राहिली आणि पुढे अतिशय ऐन वेळेला अजितदादांची राष्ट्रवादी आणि आमची राष्ट्रवादी यांची एकत्रित निवडणूक लढवण्याचा आघाडीचा प्रयत्न झाला. पण त्यावेळेपर्यंत फार उशीर झालेला होता. तिकीट वाटपाच्या बाबतीमध्ये शेवटच्या क्षणी अनेक ठिकाणी तिकीटे देण्यामध्ये चुकीची तिकीटे दोन्ही बाजूंनी दिली गेली आणि त्यामुळे आम्हाला अपेक्षित यश संपादन करता आलं नाही. आम्ही त्याची कारणं शोधणार आहोत, आत्मपरीक्षण करणार आहोत आणि पुन्हा नव्या जोमाने आम्ही कामाला लागणार आहोत. कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय जर आधी झाला असता तर निर्णय अजून वेगळे किंवा निकाल अजून वेगळा राहिला असता. मी मगाशी सांगितलं की अगदी शेवटच्या क्षणाला ही आघाडी झाली. ती जर आघाडी 8-10 दिवसापूर्वी झाली असती तर निश्चितच चित्र वेगळं आपल्याला पाहायला मिळालं असतं. पण एक लक्षात घ्या की सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला सुद्धा हा निकाल अनपेक्षित आहे. अनेक वेळेला रात्री प्रचार झाल्यानंतर आम्ही कुठेतरी स्नॅक्सला किंवा जेवणासाठी जमायचो, त्यावेळेला एका ठिकाणी मला रात्री 12:30-1-2च्या दरम्यान मुरलीधर मोहोळ भेटले होते आणि सहज अशी चर्चा करत असताना त्यांनी मला म्हणाले की अण्णा, आम्ही 100पर्यंत जाऊ, 90 ते 100पर्यंत आम्ही जाऊ. पण प्रत्यक्षामध्ये त्यांनी 100ही ओलांडली आणि त्याहीपेक्षा 19 जागा जास्त घेतल्या. त्यामुळे त्यांना सुद्धा हा निकाल अपेक्षित नव्हता आणि आम्ही सांगता 50-60पर्यंत जाऊ, 50पर्यंत तरी दोन्ही आघाडी जाईल अशी आमची अपेक्षा होती. पण दुर्दैवाने आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. तुम्ही आता जसं म्हटलं की महाविकास आघाडी म्हणून तुमची चर्चा देखील सुरुवातीच्या सुरू होती, नंतर मग दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचा निर्णय झाला. जर महाविकास आघाडी म्हणून तुम्ही जे या निवडणुकीला एकत्र गेला असं काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि तुम्ही, तर अजून एक वेगळे यश मिळालं असतं महाविकास आघाडी. नाही, आता एक लक्षात घ्या, निवडणुका झाल्या, निकाल लागले आणि निकाल लागल्यानंतर जर असं झालं असतं तर तसं झालं असतं. आपण म्हण आहे, आत्याबाईला मिशा असत्या तर. त्याच्यामुळे आता जर तरच्या गोष्टी करण्यात अर्थ नाही. जी वस्तुस्थिती समोर आली आहे, निकाल समोर आलेले आहेत, त्याच्यावरती सर्वच पक्षांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. सगळेच पक्ष त्या दृष्टीने करतील अशी मला अपेक्षा आहे. पण आता काँग्रेसकडून असा आरोप केला जातोय की या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीने भाजपची बी टीम म्हणून काम केलेलं आहे आणि तसं निकालामध्ये दिसतंय असं त्यांचं म्हणणं आहे. मतविभागणी जी काही झालेली आहे त्यामुळे त्यांनी तसा आरोप केलेला आहे. तुम्हालाही तसंच वाटतंय? एक लक्षात घ्या, काँग्रेसनी काय म्हणावं हे त्यांनी ठरवावं. जर अजित पवारांच्या पक्षाला ते बी टीम सजत असतील तर अजित पवार एवढ्या मोठ्या प्रचंड त्यांनी भारतीय जनता पक्षावरती टीका केली. पिंपरी चिंचवड असेल, पुणे असेल किंवा इतर ठिकाणी सुद्धा त्यांनी भारतीय जनता पक्षाला डोक्यावरती घेण्याचा प्रयत्न केला, अंगावर त्यांनी घेतलेला आहे. आणि काँग्रेस ज्यावेळेला असं म्हणतात, एकच उदाहरण देतो की मॉडेल कॉलनीमध्ये जे आमचे राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळाचे 4 उमेदवार पडले, त्या ठिकाणी जर का काँग्रेस पक्षांनी मतं खाल्ली नसती तर ते 4ही उमेदवार आमचे त्या ठिकाणी निवडून आले असते. आणखी 2-3 ठिकाणी देखील तसंच या प्रभाग क्रमांक 27 मध्ये सुद्धा अशीच परिस्थिती झाली. त्यामुळे आता एकमेकांवर त्यांनी बी टीमचं काम केलं असं तुमचं? नाही, मी असं म्हणणार नाही.
प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार उभं करण्याचा हक्क आहे, त्यांनी तो करावा. परंतु आपण आपल्या पक्षाचा उमेदवार उभं करत असताना आपल्या मित्र पक्षाला किंवा आपल्या विरोधी पक्षाला त्याचा फायदा होणार नाही, मित्र पक्षाला फायदा होईल याची काळजी घेतली असती झालं असतं. पण अर्थात आता या गोष्टी होऊन गेलेल्या आहेत. मी इतर पक्षांवरती काही टीका करणार नाही. आम्ही कमी पडलो हे प्रांजळपणे मी कबूल करतो. या सगळ्या निकालानंतर काही पक्षातल्या पराभूत उमेदवारांकडून ईव्हीएम वरती देखील एकूण आरोप करण्यात आले की ईव्हीएम हॅक करण्यात आलं किंवा ईव्हीएम मुळे अशा पद्धतीचा निकाल भाजपाचा लागलेला आहे. म्हणजे तुमच्याच म्हणजे अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे रुपाली पाटील असू दे किंवा शिवसेनेची लोक असू दे अशा पद्धतीचे आरोप होत आहेत. तुम्हाला किती तथ्य वाटते या सगळ्या आरोपांमध्ये? याच्यामध्ये मी काही सगळ्या प्रभागांमधला अभ्यास मी केलेला नाही किंवा त्याची मला कल्पना नाही. ठीक आहे, पण काही ठिकाणी काही घोळ झालो असू शकतील. पण आता ईव्हीएम वरती आता आपण ईव्हीएमला दरवेळेला ईव्हीएमला दोष देणं हे कितपत योग्य आहे याचा प्रत्येकाने विचार करावा. शेवटी आता देशाने मान्य केलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे, निवडणूक आयोगाने देखील मान्य केले. त्यामुळे आता आलेल्या परिस्थितीला सामोरं जाणं, त्याचा कसं आपण तोंड देतो याचा विचार करावा. आपल्या पराभवाचं खापर आपण इतर कोणावरती फोडण्यापेक्षा मी स्वतः तरी म्हणेन की आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. पण बघा आता होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका कालच अजित पवारांनी शरद पवारांची भेट घेतली बारामतीमध्ये. त्यावेळी जयंत पाटील, शशिकांत शिंदे वगैरे हे सगळी लोक उपस्थित होते. आता एकूण असं दिसतं की एक है तो सेफ आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात तुम्हालाही तसं वाटतं की या ठिकाणी एकत्र येण्यास उशीर झाला, मात्र आता या पुढच्या निवडणुकांमध्ये तरी एकत्र गरजेचं आहे? नाही, मी काल पुण्यामध्ये नव्हतो किंवा बारामतीच्या मिटिंगला देखील मला जाण्याचा काही प्रश्न नव्हता. पण पुणे महानगरपालिकेची निवडणूक होत असतानाच या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये ज्यावेळेला आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या आम्ही एकत्र होतो त्यावेळेला मी शशिकांत शिंदेंना जरूर सांगितलं की आता 2-4 दिवसामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजेल. या निवडणुकीमध्ये नेमकं आपण कोणत्या बाजूनी जायचंय, काय करायचंय, तर त्याचा निर्णय आपण ताबडतोब घेतला पाहिजे. आपण जर का गाड्या आणि आपण एकत्र निवडणूक लढवणार असेल तर तो लगेच आपण निर्णय जाहीर केला पाहिजे. ही माझी भूमिका मी त्यांनाही सांगितली होती. मतदानाच्या दिवशी आमदार रोहित पवारांचा देखील माझं फोनवरती संभाषण झालं. त्याही वेळेला त्यांना सांगितलं की दादा आता 16 तारखेला जिल्हा परिषदेचं नोटिफिकेशन निघेल, आपण लगेच या बाबतीमध्ये निर्णय घेतला पाहिजे. कार्यकर्त्यांना, उमेदवारांना संभ्रमामध्ये ठेवता उपयोगाचं नाही. जी परिस्थिती पुणे महापालिकेच्या निवडणुकीत झाली तशी होऊ द्यायची नसेल तर आपण सुरुवातीपासूनच दोघांनी एकत्र येऊन निवडणूक लढावी असा निर्णय तातडीने जाहीर करावा. आणि तशा प्रकारचा निर्णय काल आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बारामतीला जाहीर केलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषद निवडणूक एकत्रच लढवल्या पाहिजे? हो, जाहीर केलं त्यांनी. बरं, पिंपरी चिंचवडमध्ये या सगळ्या निवडणुकीतला एक क्रॉस वोटिंगचा मुद्दा पुढे आलेला आहे. त्या संदर्भातला एक व्हिडिओ देखील आलेला आहे की 3 मतं कमळाला द्यायची, भाजपला द्यायचेत आणि 1 राष्ट्रवादीला द्यायच्या. अशा पद्धती जवळपास निम्म्यापेक्षा जास्त प्रभागांमध्ये हा प्रकार घडल्याचा देखील आरोप होतोय. तुम्हाला वाटतं की त्याचा एक फटका बसला असेल तुम्हाला? नाही, पिंपरी चिंचवड मधली मला काहीच फारशी माहिती नाही. आणि ह्या गोष्टी सगळ्या सांगोपांगी असतात. आणि व्हिडिओ पण पुढे आलेला आहे. व्हिडिओ ठीक आहे, येतात काही वेळेला, काही ठिकाणी असं होतं. पण त्याच्यामध्ये 4चा पॅनल सोडून कोणी प्रचार करत असेल असं मला वाटत नाही. एखाद दुसऱ्या ठिकाणी गोष्टी झाल्या असतील ते त्या बट नॅचरल स्वाभाविक असू शकतात. विधानसभा निवडणुकीच्या वेळी तुमच्यासोबत भाजपचे समरजित घाडगे आले होते, मात्र आता त्यांनी त्यांच्या प्रोफाईलवर तुतारी चिन्ह हटवलेलं आहे. चर्चा अशी की या सगळ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा पद्धतीची माहिती मिळते. प्रत्येकाला आपला पक्ष निवडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समरजित घाडगेंनी काय केलं याच्यावरती भाष्य करणं योग्य नाही. पण एकच लक्षात घ्या, आता पुण्यामध्ये देखील पुणे जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष होते अजित पवारांचे प्रदीप गारटकर. त्यांनी राष्ट्रवादीचा पक्षाचा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तिथं हर्षवर्धन पाटलांच्या नेतृत्वाखालील आघाडीच्या बरोबर ते नगराध्यक्षपदाला निवडणुकीला उभे राहिले. तिथं पराभव झाला आणि आता ते पुन्हा ते भारतीय जनता पक्षात जातात. त्यामुळे सध्याच्या काळामध्ये कोणी कुठं जावं, कोणता पक्ष निवडावा हे त्यांचं स्वतःचा अधिकार आहे, स्वतःचं व्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळे तशा गोष्टी होतच राहतील. त्याला काही फारसं महत्त्व देणं मला काही योग्य वाटत नाही. शेवटी मतदार त्यांना त्यांची जागा दाखवतात.
एक शेवटचा प्रश्न आहे ना, तुमच्या पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं आहे की भाजपचं म्हणजे निवडणूक आयोग हा भाजपचा दलाल झालेला आहे. तसं एकूण चित्र आहे की तसं तुम्ही देखील त्या आरोपाचं हे फक्त महाराष्ट्रातच नाही देशामध्ये आहे. निवडणूक आयोग कशा पद्धतीने काम करतो हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सांगण्यापेक्षा ही सर्वच पक्षाचे मोठमोठे नेते सांगतात. निवडणुकीच्या प्रचाराचा दिवस निवडणुकीचा मतदानापूर्वी 48 तास प्रचार बंद होतो. यावेळेला तो प्रचार त्यांनी शेवटच्या दिवशी 10 वाजेपर्यंत करायला परवानगी दिली. पाडू नावाचं काहीतरी यंत्र आणलं होतं, ते कोणालाही न सांगता काही बॅलेट बॉक्सला त्यांनी जोडलं. त्यात ते यंत्र काय आहे याची उमेदवाराला माहिती नाही, कोणत्या पक्षाला माहिती नाही. राज ठाकरेंनी घेतलेला आक्षेप योग्य होता. त्यामुळे निवडणूक आयोग ह्या TN शेषनच्या काळी या निवडणूक आयोगाने किंवा निवडणूक आयुक्तांनी TN शेषन यांनी केलेल्या कामगिरीला काळं फासलेलं आहे असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही. पुन्हा जर का या देशामध्ये निपक्षपातीपणाने निवडणुका व्हायच्या असतील तर पुन्हा TN शेषन यांनी जन्म घ्यावा असं मला वाटतं. पण मग आता या काही लोकांचं असंही म्हणणं आहे की म्हणजे खास करून जयंत पाटील किंवा या लोकांचं, शशिकांत शिंदे, की बॅलेट पेपरवरती या ज्या काही आता निवडणुका होणार तुम्हीच घेतले तर आनंदाचीच गोष्ट आहे. तुम्ही करणार आहात निवडणूक आयोगाकडे किंवा यापूर्वी देखील केलेली आहे. निवडणूक आयोग हाताचं बाहुलं आहे, भारतीय जनता पक्षाचं हातलं बाहुलं आहे, त्यामुळे ते काही करत नाही. स्वतः ते म्हणजे राज ठाकरे ते म्हणले ते नाव वाघमारे आहे पण त्यांच्यातला वाघ मरून गेलेला आहे. हे राज ठाकरेंची वस्तुस्थिती त्यांनी सांगितली आहे. धन्यवाद. तर अंकुश काकडे होते, त्यांनी या सगळ्या निवडणुकीवरती त्यांचं विश्लेषण मांडलेलं आहे. निश्चितच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यास उशीर झाला होता महापालिका निवडणुकीमध्ये आणि त्याचा देखील परिणाम या सगळ्या निकालावरती पाहायला मिळतो. मात्र होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये तरी या संदर्भातला निर्णय लवकर व्हावा, जेणेकरून या निवडणुकीतले निकाल वेगळे पाहायला मिळतील असं अंकुश काकडे यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.